गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येऊ दे जरा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव काय आहे? केमिकल कायनेटिक्स. लेक्चर नंबर 6. पेज नंबर किती आहे रे? फर्स्ट पान चालू आहे आपलं. आता मी लास्ट लेक्चरला काय बघितलेलं, आतापर्यंत माझे कोणते पॉईंट झालते, तर आपण बघितलेलं झिरो ऑर्डर त्याची हाफ लाईफ, परत काय बघितलं फर्स्ट ऑर्डर त्याची हाफ लाईफ. आता ऑर्डरचा अर्थ काय होता किंवा झिरो ऑर्डर म्हणजे काय, तर माझ्या रिॲक्शनचा रेट, कॉन्सन्ट्रेशनची पॉवर किती होती? 0, त्याच्यावरती प्रोपोर्शनल होता. फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय, माझ्या रिॲक्शनचा रेट प्रोपोर्शनल कशा होता? फर्स्ट पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म. मग मला पटकन दोन्ही फॉर्म्युले सांगा झिरो ऑर्डरचे. पहिला फॉर्म्युला काय होता झिरो ऑर्डरच्या केचा? के बरोबर सांगा पटकन सगळे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट, आवाज येऊ दे सगळ्यांचा, मायनस, हा पुढे बोला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी. त्याला डिवाइड कशाने केलं तर? टाईमने केलं तर. आठवतंय सगळ्यांना? ओके. आता पुढे त्याच्यामध्येच मला बघायचं आहे, मला सांगा झिरो ऑर्डरचा टी हाफ काय होता आपल्याकडे? टी हाफ बरोबर हा कॉन्सन्ट्रेशन ए नॉट अपॉन 2K. म्हणजे जर विचारलं MCQ ला प्रश्न पडला तुम्हाला, मला सांगा तर टी हाफचं कॉन्सन्ट्रेशन आणि ए नॉट मध्ये रिलेशन काय आहे? कसं रिलेशन आहे? डायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे काय, याच्या बरोबर समोर असतो तो डायरेक्टली आणि खाली असतो तो इनव्हर्सली. कळतंय सगळ्यांना? म्हणजे MCQ कशी विचारतात, रिलेशनशिप बिटवीन टी हाफ अँड इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, डायरेक्टली, इनव्हर्सली, अशा टाईपमध्ये ऑप्शन पडतात ना तिथं, म्हणजे समजते. आता पुढं काय करायचं आहे मला, मी अजून एक फॉर्म्युला बघितलेला लास्ट लेक्चरला केचा. कशासाठी रे? के फॉर फर्स्ट ऑर्डर. काय होता सांगा मला? 2.303 अपॉन टी लॉग, पुढे सांगा, ए नॉट अपॉन ए टी. आता पटकन बोलायचं. ए नॉट म्हणजे काय? ए सगळे ए नॉट म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, ए टी म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन. कळतंय सगळ्यांना? टी फॉर टाइम, के फॉर रेट कॉन्स्टंट. ओके. मला पटकन सांगा याच्यामध्ये रेट कॉन्स्टंट युनिट काय होतं पहिल्यामध्ये? आठवते का तुम्हाला? पहिल्याचं झिरो ऑर्डरचं काय होतं बघा, बघा पटकन, मोल पर लिटर पर सेकंद. याचं काय होतं हे बोला पटकन, काय होतं? पर सेकंद होतं ना फक्त याचं. अरे आपण शिकलोय की बघा ना, हो का, कॉन्सन्ट्रेशन एकमेकांना खाऊन टाकलं, बरोबर ना. याचं युनिट काय? याचं कशात मोजतं मी? कॉन्सन्ट्रेशन आहे. खाली पण कॉन्सन्ट्रेशन, भागाकार असतील तर एकमेकांना खाऊन टाकतात, ते संपलं. इथं खाली काय आहे? टाईम. तुम्ही टाईम कशामध्ये मोजता? सेकंद, पर सेकंद म्हणतो ना त्याला मी. टाईम कशामध्ये मोजलं मी? पर सेकंदमध्ये, म्हणजे फक्त पर सेकंद राहिलं. आता आजच्या लेक्चरला काय करायचं आहे आपल्याला, तर हेडिंग द्या पुढं पटकन. हाफ लाईफ टाईम बघायचा मला. कशाचा? त्या फर्स्ट ऑर्डरचा. हाफ लाईफ टाईम फॉर फर्स्ट ऑर्डर. मी सिम्बल कोणता वापरतो रे? टी हाफ वापरलं. आता याचा मिनिंग काय? हो, काही रिॲक्शन चालू होते समजा. आता इथं रिॲक्शन काय आहे, मी समजा इथून चालायला चालू करतोय, मला कुठेपर्यंत पोहोचायचं आहे? त्या कोपऱ्याला, ह्या स्टेजच्या मला इथंपर्यंत पोहोचायचं आहे. कळतंय सगळ्यांना? इथंपर्यंत. आता सपोज करा मी परत रिटर्न मागायला आलो, मी बरोबर इथून 1 2 3 इथं निम्म्यावरती आलो, म्हणजे माझी रिॲक्शन कशी झाली? हाफ झाली, निम्मी झाली. आता मला तिथून इथंपर्यंत जायला जो टाईम लागतो त्याच्या निम्मा टाईम इथंपर्यंत लागेल ना, म्हणजे निम्मा डिस्टन्स पकडलं. आणि निम्मांतर मी कसं काढतो? निम्मांतर डिवाइड कितीनं करतो? 2 न करतो. मग सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या निम्म कसं लिहिणार तुम्ही? सांगा पटकन. म्हणजे इथं काय करायचं बघा याच्यामध्ये, हां, सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं तुमचं? A0 होतं. म्हणजे इथं कसं करायचं, तर तुमचं जे फायनल कॉन्सन्ट्रेशन जातं ना AT, ते घेताना किती घ्यायचं? A0 घ्यायचं. आणि टी किती घ्यायचा रे? टी बरोबर किती घ्यायचं सांगा? टी हाफ घेतला, बरोबर का? ओके. आता व्हॅल्यू कशात पुट करायच्या? याच्यामध्ये पुट करा. सांगा मला काय ते इक्वेशन बघा, बोला सगळेच. के बरोबर हां 2.303 भागिले टीच्या जागी काय लिहायचं आहे? टी हाफ लिहायचं. म्हणजे तिथं काय झालं? टी हाफ इंटू लॉग तसाच राहिला, इंटू करायचं पुढं. आता मला सांगा इथं A0 आहे, तो तसाच राहणार. बदल काय होणार आहे तिथं? सांगा बदल कशात होणार आहे? कशामध्ये होणार? AT मध्ये. काय होणार बदल? A0 डिवायडेड बाय 2 करायचं, बरोबर. कळतंय सगळ्यांना? 2 कुठं राहिलेलं याचं? कुठलं रे? वरती का? AT इज इक्वल टू
एक मिनिट. हां इथं 2 राहिले ना लिहायचं, बरोबर. हां बरोबर, इथं घेतलं आहे आपण 2, बरोबर ना. म्हणजे इथं 80 म्हणजे काय तुमचं, तर फायनलचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सपोज करा एक रिॲक्शन चालू करतो मी. सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन कळतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्या फ्लास्कमध्ये तुमची साखर, तुमचं मीठ किती प्रेझेंट आहे बघायचं. साखर आणि मीठ असं सांगतोय, केमिकल कोणतं पण असेल. आता सुरुवातीला समजा 100 मोल असेल. आता सुरुवातीला रिॲक्टंट 100 मोल आहे, हे प्रोडक्ट तयार होतो त्यावेळी 100 मोल कमी कमी होत जाणार ना. म्हणजे कळतंय, 100चं किती 90 झालं, 80 झालं, 70 झालं, 50 झालं, 60 झालं, कमी 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 होत चाललंय. आणि हाफ लाईफचा अर्थ काय, 100च्या निम्म 50 व्हायसाठी लागणारा टाईम. मग 100 म्हणजे काय, A0 म्हणजे 100 आहे माझा, म्हणून मी डिवायडेड बाय 2 केलं. आता बघा इथं काय होतंय, तर इथं जर मी चेक केलं याच्यामध्ये, तर हा कुठं आहे रे, डिवाइडला कुठं जाणार, उलटा कुठं जाणार सांगा, न्यूमरेटरला. म्हणजे इथं काय झालं बघा, कसं लिहायचं, तर 2.303 डिवायडेड बाय टी हाफ इंटू लॉग, हा 2 वरती घ्या 2 इंटू हा A0 तसाच राहिला डिवायडेड बाय काय रे, A0 तसाच. काय काय कॅन्सल होते बघा, कॅन्सल होते काय, A0 ला A0 कॅन्सल झाला. कळतंय सगळ्यांना. आणि जर मी लॉग टेबलमध्ये बघितलं तर मला याची व्हॅल्यू सापडते 2.303 डिवायडेड बाय काय रे इथं, टी हाफ इंटू लॉग 2 असतो 0.30. कळतंय सगळ्यांना. अरे समजतंय का, की लॉग टेबलवरून व्हॅल्यू पाठच होते आपल्या तर प्रॅक्टिस. ओके. आता पुढं या दोघांना जर मी मल्टिप्लाय केलं तर मला याची व्हॅल्यू मिळते 0.693 डिवायडेड बाय काय रे, टी हाफ. आणि इकडच्या बाजूला काय लिहायचं, के. जर मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला फाइंड आउट काय करायचं होतं रे, इथं वर हेडिंग बघा काय दिली तुम्ही. इथं काय हेडिंग आहे तुमचं, आपल्या टाइम हेडिंग आहे माझं. मी फाइंड आउट कसं करणार मग, हा कुठं आहे डिवाइडला, इकडे आल्यानंतर मल्टिप्लायला, हा कुठे जाणार, सांगा पटकन सगळे. डिवाइडला म्हणजे कुठे जाणार, खाली जाणार. तेवढा चेंज सांगा मला मग इकडे घ्यायला. टी हाफ इज इक्वल टू, बोला सगळे, हां 0.693 अपॉन के. इक्वेशन विचारतो तुम्हाला आता याच्यावरला. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे रे, टी हाफचा. कशासाठी, ऑर्डर कोणती आहे रे रिॲक्शनची, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता फॉर्म्युला बघून सांगा, हा माझा कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड करतोय का, बघा बरं. करत नाही. का करत नाही डिपेंड, कारण फॉर्म्युल्यामध्ये काय दिसतंय मला, फक्त केच दिसतोय ना. आता इथं बघा, हा झाला तर मी ॲड करतो हा तयार केलेला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे सांगा मला तिकडचा, टी हाफ बरोबर, बोला सगळे, अपॉन के. ओके, हे 2 फॉर्म्युले, हा फर्स्ट ऑर्डरचे आहेत दोघं इथं, आणि 0 ऑर्डरचे लिहिले तिथे. आता मला सांगा 0 ऑर्डरचा टी हाफ कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करतोय का, बघा पटकन. फॉर्म्युला बघून सांगायचं. अरे सिंपल आहे की रे, हो का. इथं बघा टी हाफ, हा A0 दिसतोय ना. A0 म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन 100 होतं ते वालं. म्हणजे हा डिपेंड करतोय, हा करतोय का, नाही करत. हे फक्त पॉईंट फक्त नोटमध्ये लक्षात ठेवायचे, लिहून घ्यायचे तिथं. आता पुढं काय करायचं आहे बघा मला, तर मला याच्यानंतर पुढं बघायचं आहे. एक फॉर्म्युला अजून एक तयार होतो तुमच्या बुकमध्ये, काय केलं बघा त्याने तिथं. तर मला रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे, रेट कॉन्स्टंट. पण कशासाठी, तर फॉर गॅसियस रिॲक्शन करतो, की गॅसियस फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन करतो इथे. ओके. एक रिॲक्शन कोणती पण घेतो बघा इथं. एक रिॲक्शन घेतली, ए कोणत्या फेजमध्ये असेल, हा गॅसमध्ये. कळतंय सगळ्यांना. ए गॅस घेतला, याची रिॲक्शन झाली, हा मला देतोय बी गॅस प्लस सी गॅस. कळतंय सगळ्यांना. तिघांचे पण फेज काय आहे रे, पहिला कोण आहे ए, कोणत्या फेजमध्ये आहे, गॅस. दुसरा कोण आहे तयार झालेला, बी. तिसरा सी. तिघं पण कोणत्या फेजमध्ये, गॅसमध्ये. आणि मला आता काय करायचं आहे, ह्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे. आता एक काम करूया आपण इथं. मी सपोज काय करतो बघा इथं याच्यामध्ये, सपोज PI म्हणजे इनिशियल झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे बरं का रे, मी गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतो, हो का. मोल वगैरे आपण कशामध्ये मोजलेलं, सॉलिड लिक्विडसाठी वापरायचो. गॅस मोजायचं कशामध्ये मोजायचं, प्रेशरमध्ये मोजतो ना बाबा. गॅसचं 5 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल, 6 असेल, म्हणजे मी प्रेशर मोजतो. मग इथे मी काय करतो याच्यामध्ये, तर याचं प्रेशर घेतो PI. किती घ्यायचं, सपोज PI इज इनिशियल प्रेशर, कशाचं, इनिशियल प्रेशर ऑफ ए. बरोबर. ओके, इथेपर्यंत समजतंय सगळ्यांना. आणि एक पॉईंट ॲड करतो मी, काय करतो बघा, अँड
अँड डिक्रीज इन प्रेशर इज एक्स आफ्टर टाइम टी. म्हणजे काय झालं बघा, एक रिॲक्शन चालू करतो, याचं काय तर प्रेशर पी आयचं होतं. आता प्रेशर कमी 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 होत झालं, पण किती कमी झालं, किती झालं कमी सांगा, एक्स झालं. आणि क्वेश्चन विचारतो याच्यामध्ये तुम्हाला अजून एक, मला सांगा तुम्ही, हे सगळं एका बॉक्समध्ये चालू आहे ना, एक छोटासा बॉक्स घेतला, अरे गॅसेस आहेत तिघं पण, मोकळ्या बिकरमध्ये रिॲक्शन होईल का. एक छोटासा बॉक्स घेतला, पॅक केला, तिघामध्ये बॉक्समध्ये कोण कोण आहे आता, ए बी आणि सी. आता समजा बॉक्स म्हणजे ही रूम असेल, मी काय करतो, शटर खाली घेतलं, पूर्ण पॅक केलं सगळं इथं, ओके. आणि हे सगळं पॅक झाल्यानंतर ह्या बॉक्सचं प्रेशर काय असेल, आणि कोणी सांगितलं, कोणी सांगितलं, बरोबर, कोणी सांगितलं, डाल्टन. ना हेनरीचा तोला दुसरा झाला, डाल्टनचा आलो ना. डाल्टन काय सांगतो, एक बॉक्स घ्या, घेतला सगळ्यांनी बॉक्स, त्या बॉक्समध्ये खूप सारे गॅस घ्या, आणि त्या गॅसेसचं प्रेशर कसं मोजायचं, की सर त्या सगळ्या प्रेशरची बेरीज करा, तुम्हाला काय सापडेल, टोटल प्रेशर सापडेल. मग मला इथं सांगा, तर इथं जर मी असं लिहिलं याच्यामध्ये बघा, पुढं ॲड करतो थोडा पण, अँड पी टी इज टोटल प्रेशर. आपण टोटल प्रेशर कसं काढतो रे, मी काय करणार आहे ते सांगा सगळे पटकन, तिघांची बेरीज करायची. कशी बेरीज करणार, तर पी टी बरोबर काय येणार सांगा, पी ए प्लस पी बी प्लस पी सी. कळतंय सगळ्यांना, अरे समजलं का, ओके. आता मी काय करतो, अगेन रिॲक्शन कॉपी पेस्ट करतो खाली. ए काय सांगा, वाचा सगळ्यांनी, ए गॅस प्लस काय रे, ए गॅस गिव्स बी गॅस प्लस काय रे, सी गॅस. कळतंय का सगळ्यांना, अरे हो कळतंय ना, ओके. आता पुढं काय करायचं आहे बघा, सपोज करा माझा टाईम सुरुवातीचा 0 होता आणि परत टाईम काहीतरी टी झाला. हे मला सांगा, रिॲक्शन व्हायच्या अगोदर ह्याचं प्रेशर काय आहे, एचं, बघा बरं लिहिलेवरती मी, एचं प्रेशर किती असेल सुरुवातीचं, बोला सगळे किती असेल, पी आय असेल, बरोबर ना, हो का, इथं लिहितो मी, ह्याचं प्रेशर झालं पी आय, ओके. हा सुरुवातीला हे तयार झालेत का रे, झालेत तयार, हे वाले सुरुवात आहे ना, आता चालूच म्हणजे चालू झाली नाही रिॲक्शन, इनिशियल आहे ना. मग तुम्ही सांगा ह्या दोघांचं प्रेशर किती असेल, तयारच झाले नाही, मोठ्याने सांगा किती असेल, का 0 असेल, कारण सर ते तयारच नाही ते, म्हणजे इथं प्रेशर दोघांचं झालं 0 आता एक काम करतो, काही तर टायमिंग झालं, टाईम नंतर याच्यामध्ये डिक्रीज झालं पी आय मायनस एक्स. म्हणजे काय झालं तर बघा, एक सिलेंडर घेतला, त्याच्यामध्ये सुरुवातीचं प्रेशर होतं 100 ॲटमॉस्फिअर, आता काय झालं 10 ॲटमॉस्फिअर प्रेशर कमी झालं. कमी झालं म्हणजे कुठं गेलं, कुणी खर्च केलं, कमी झालं म्हणजे सांगा, कशासाठी खर्च, 10 कमी झालं ते, म्हणजे हे कमी झालंय तेवढंच पुढं तयार होणार ना. अरे डोक्यात जाते का तुमच्या, म्हणजे समजा याच्यातनं मी एक्स मोल खर्च केलं, म्हणजे इथं ते तयार झालं पुढं. म्हणजे मला सांगा बीचं प्रेशर किती असेल इथं रे, पुढं किती असेल सांगा, एक्स. सीचं किती असेल, एक्स असेल. कळतंय सगळ्यांना, ओके. आता हेच डेरिव्हेशन मी कंटिन्यू करतो पुढं. याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर आफ्टर टाईमची आपल्याकडे पी ए किती आहे सांगा, पी ए बरोबर काय आहे रे, पी आय मायनस एक्स. मान्य आहे सगळ्यांना, समजतंय का, तेच लिहिले का बघा. त्याला मी देतो इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं समजायचं, दिस इज फर्स्ट, ओके. आता टाईम टी नंतर पी टी किती असेल रे, मग बघा बरं, पी टी किती असेल सांगा मला पटकन. पी टीचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे, पी टी बरोबर पी ए प्लस पी बी प्लस पी सी. परत एकदा सांगा काय फॉर्म्युला आहे पी टीचा, पी टी बरोबर सांगा पी ए मोठ्यानं प्लस पी बी प्लस पी सी. आहे का बरोबर, आहे बरोबर. आता मला तुम्ही सांगा पी ए किती आलाय तुमच्याकडे, पी आय मायनस एक्स, इथं लिहितो बघा छापला, पी आय मायनस एक्स प्लस पी बी किती आहे, एक्स आहे, ठीक आहे लिहिला, प्लस पी सी किती आहे बघा, एक्स आहे. ॲडिशन करत गेलो आणि तुम्ही मला सांगा मायनस एक्स प्लस एक्स काय झालं रे, कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं, पी टी बरोबर पी आय प्लस 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 एक्स. काय सांगतो, हा मायनस आणि खाऊन टाकलं, संपलं ना, त्यांचं अस्तित्व संपलं. आता पुढचं बघायचं, पुढचं कोण, प्लस एक्स झाला. आता मला सांगा इथं ह्या पी आयच्या पुढं साईन कोणता आहे, प्लस, इकडे आल्यानंतर परत एकदा इथं साईन कोणता आहे, प्लस, इकडे आल्यानंतर मायनस. म्हणजे काय झालं बघा, पी टी मायनस पी आय बरोबर एक्स. कळतंय का, हे इक्वेशन नंबर सेकंड देतो मी. आता तुम्ही मला सांगा, मी काय करतो, त्या सेकंडला उचलून याच्यामध्ये टाकतो. इथं लिहूया काय टाकतो, इथे काय लिहितो बघा इथं मी, नाव
नाव पुटिंग काय करायचं आहे बघा, पुटिंग कशाची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ एक्स कशापासून, फ्रॉम इक्वेशन काय रे 2, कशामध्ये, इन इक्वेशन बोला सगळे 1. एक्सची व्हॅल्यू काय आहे, पी टी मायनस पी आय. कुठं टाकायची, पहिल्यामध्ये टाका सगळे, चला पटकन बोला पटपटपट. पी ए बरोबर सांगा मला इक्वेशन, पी आय मायनस मी बाहेर ठेवतो कंसामध्ये टाका व्हॅल्यू त्याची, हां बोला सगळे, पी टी हां मायनस पी आय. कळतंय का सगळ्यांना, समजतंय. आता काय करतो, ब्रॅकेटला ओपन करतो मी, इथं ओपन करूया ब्रॅकेटला, म्हणजे इथं काय होतंय बघा, इथं एक मिनिट फक्त छोटं लिहितो इथं, अप होय ना, हां. आता पुढं पी ए बरोबर पी आय माझा तसाच राहील. आता तुम्ही मला सांगा, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, कळतं सगळ्यांना, आणि ब्रॅकेट ओपन केला की ब्रॅकेटमधले साईन सगळे बदलतात. मग तुम्ही अगोदर मला सांगा, हे पी टीला साईन कोणता आहे, प्लस आहे, इथं कोणता आहे, मायनस आहे, फक्त साईन बदलायची ओपन करताना. इथं झाला मायनस पी टी बरोबर, पुढे सांगा प्लस पी आय. आता सेम दिसतंय काय तिथं, कोणत्या दोन टर्म सेम आहेत, पी आय, पी आय प्लस पी आय काय होतं, 2PI झालं. म्हणजे इक्वेशन काय बनलं बघा इथं, पी ए बरोबर 2PI मायनस पी टी. कळतंय सगळ्यांना. ह्याला छोटासा बॉक्स करतो इथं मी, ओके. आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे एक फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला होता बघा, फर्स्ट ऑर्डरचा काय फॉर्म्युला होता, इथं लिहिलाय बघा मी, सांगा फॉर्म्युला मला पटकन सगळे, हां सगळ्यांनी बोलायचं. के बरोबर हां 2.303 अपॉन टी लॉग बोला ए नॉट अपॉन ए टी, बरोबर आहे का, समजतंय सगळ्यांना, ओके. आता पटकन बोलायचं. A0 म्हणजे काय, मोठ्या नावाचे होते. A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, AT म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन. परत एकदा, A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, AT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आता परत सांगायचं मला, PI म्हणजे काय, PI म्हणजे काय, इनिशियल प्रेशर, प्रेशर आहे ना, आई घेतले ना मी, आणि PA म्हणजे काय, फायनल प्रेशर. मग चेंज काय करायचा, A0च्या टाकी इनिशियल प्रेशर टाका आणि इथं टाका फायनल प्रेशर. इथं इनिशियल प्रेशर काय येणार, PI, फायनल काय येणार, PA म्हणजे टॉईस PI मायनस टाका तिथे व्हॅल्यूज, म्हणजे काय फॉर्म्युला झाला बघा इथं, देअरफॉर सॉरी कुठे गेला रे तो, हां के बरोबर 2.303 अपॉन टी. पुढं काय करूया, लॉग, पुढं A0 जागी काय टाकायचं, PI म्हणजे इनिशियल प्रेशर, आणि AT म्हणजे काय, फायनलसाठी काय टाकणार तुम्ही इथं बघा पटकन, हां इथं सांगा, टॉईस PI मायनस PT. हा फॉर्म्युला झाला रेट कॉन्स्टंट फॉर गॅसियस फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सोपं आहे का नाही सांगा. आता एक काम करायचं सांगतो याचं, इथं कसं होतं, फिजिकल केमिस्ट्रीला आपण शिकतो त्यावेळी शिकवलेलं लगेच लेक्चरला समजतं. काल मी पण बोललेलो ना, माझी गॅरंटी आहे, एका तासाचं लेक्चर असेल तर घरी गेल्यावर बसल्यावर तुम्हाला मॅक्झिमम 5 ते 10 किंवा फार फार तर 15 मिनिटात रिवाईज करून होतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण एक काम करायचं, डेली रिव्हिजन करायची, आणि रिव्हिजन बरोबर याच्यातले न्यूमेरिकल पण प्रॅक्टिस करायचे. कारण आपण फसतो कुठं, आपल्याला कन्सेप्ट माहीत असते, आपण फॉर्म्युला पण लिहितो, फक्त प्रॅक्टिसच्या अभावी आपल्याचे इक्वेशन चुकतात रे. आणि म्हणून आपल्याला घरी आल्यावर कळतं की बाबा माझा प्रश्न का चुकला, मला फॉर्म्युला पाठवता, व्हॅल्यू टाकल्या, फक्त छोटीशी सिली मिस्टेक. ती कशामुळे मिस्टेक होते, प्रॅक्टिस नसलं तर छोट्या छोट्या चुका तुम्ही 100% करतायचा. एक काम करा, आता पटकन व्हिडिओ पॉज करायचं आणि लिहून घ्या, पटकन लिहा. ओके. आता इथं काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, तर हे तर मला समजलं की फर्स्ट ऑर्डर काय होती, किंवा त्याचा हाफ लाईफ कसा आपण फाइंड आउट करतो, किंवा त्याच्यामध्ये आपण बघितलं की जर गॅसेस तिघं पण गॅसमध्ये असतील तर मी तिथं फॉर्म्युला कसा माझा अप्लाय करतो. कोणता फॉर्म्युला, तर केचा, के म्हणजे काय होता तिथं माझा रे, के कशासाठी होतं सांगा पटकन, के म्हणजे रेट कॉन्स्टंट होता, आठवतंय. A0 म्हणजे काय होता, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि AT म्हणजे काय होतं सांगा पटकन, AT होता माझा फायनल कॉन्सन्ट्रेशन. आता पुढं मला काय करायचं आहे, कधी कधी असं होतं मला बघा रिॲक्शन करताना की मला दिसताना दोघं जण दिसतात रिॲक्शनमध्ये, पण त्याची ऑर्डर असते 1च.
मग त्याला नेमके रिॲक्शन कोणत्या कॅटेगराईज करायचं, त्यांना नेमकं काय म्हणायचं, तरी कन्सेप्ट तिथं अप्लाय केले बघा पुढे पुस्तकामध्ये तुमच्या. हेडिंग द्या पुढं पटकन, सुडो ल्या पुढं पटकन इथं. हां, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता इथं काय होतं बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. एक पहिल्यांदा डोक्यात कन्सेप्ट काय फिट पाहिजे माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला जी मी ऑर्डर नावाची कन्सेप्ट सांगितली ना, ऑर्डरचा अर्थ काय, तर ज्याच्यावरती माझा रेट डिपेंड असतो ते, किंवा ज्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलतं ते. आता तुम्ही मला सांगा, ओके, 1 चमचा मीठ घेतलं बरोबर, 1 चमचा, आणि मोठ्या हंड्यामध्ये ते चमच्यावर मीठ टाकलं, हंड्याच्या चवीत काय फरक पडेल का? का पडणार नाही? पाणी खूप जास्त आहे, मिठाचं अस्तित्व राहिलं का? मीठ काय झालं, सगळं तिथं संपलं. बघा डोक्यात जाते का तुमच्या? म्हणजे कॉन्सन्ट्रेशन बदललं कोणाचं, सेम कोणाचं राहिलं? विचार करून सांगा. बदललं कोणाचं? मिठाचं बदललं, तो संपला सगळा, आणि शिल्लक कोण राहिलं मागं? पाणी राहिलं. आता विचारलं रिॲक्शन झाली कोणाची सांगा मला. हे पहिल्यांदा कोण आलं? मीठ. परत कोण आलं? हंडाभर पाणी आलं. दोघांचं सोल्युशन तयार झालं, आणि सोल्युशन पाण्यासारखंच आहे. कळतंय? म्हणजे रिॲक्शनमध्ये रिॲक्ट किती झाले? 2 जण झाले. आता मला बघायचं आहे ऑर्डर रिॲक्शनची. ऑर्डर म्हणजे काय? ज्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलतं तेवढीच ऑर्डर पकडायची. इथं दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन बदललं, एकाचंच बदललं, म्हणजे ऑर्डर काय झाली? किती झाली ऑर्डर? 1 झाली. मग इथं पण तेच होते बघा. याच्यामध्ये आपण डिफाईन करू अगोदर याला. तर काय होतं बघा, तर द बायमोलिक्युल किंवा द रिॲक्शन्स which appears as बायमोलिक्युलर म्हणजे दिसताना दिसते, दोघं जण रिॲक्शन करतात रे, बायमोलिक्युलर, बट बिहेव्स ॲज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. आता फॉर एक्झाम्पल सांगतो, तर बेस्ट एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण. हां, ठीक आहे. तर एक्झाम्पल आहे त्याच्याखाली हायड्रोलायसिस ऑफ फॉर एक्झाम्पल हायड्रोलायसिस ऑफ, कशाचं करायचं आहे बघा हायड्रोलायसिस? इथाइल ॲसिटेट. फॉर्म्युला बघा त्याचा काय असतो तुमच्याकडे, तर CH3 C डबल बॉन्ड O C2H5. हे हायड्रोलायसिस. लायसिस म्हणजे काय? लायसिस म्हणजे ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. हायड्रोलायसिस म्हणजे बॉन्डला ब्रेक करायचं. हायड्रो म्हणजे काय वापरायचं? पाणी वापरायचं आणि बॉन्डला तोडायचं. म्हणजे शेजारी कोणाला लिहू तिथं? कोणाला लिहू सांगा साईडला? H2O लिहिलं बरोबर आहे नाही सांगा. ओके. आता पुढं काय करतो मी? इथं रेष मारतो. आता तयार काय होईल रे इथं? हा बॉन्ड इथून ब्रेक होतो बघा रे. म्हणजे एका ठिकाणी OH जोडा आणि एकीकडे जोडा H फक्त. आता मला सांगा, आपण वॉटरला कसं लिहितो? HOH बरोबर. हा समजा इथून मी त्याला ब्रेक केला, असं ब्रेक केलं. O वरती चार्ज मायनस, H वरती प्लस आला इथं बरोबर. ओके. आता वरती बघा, हा असतो मायनस, हा असतो प्लस. ह्या प्लसला काय जोडायचं? याच्यातलं फिजिक्स वापरा. काय जोडायचं? OH. आणि ह्या O मायनसला काय जोडायचं? H प्लस जोडायचं. म्हणजे पुढे तयार काय झालं तुमचं इथं सांगा पटकन मला. तर CH3COOH प्लस काय रे? C2H5OH. हे एक रिॲक्शन झाले. आता प्रॉब्लेम काय होतो इथं रे? तर एक रिॲक्शन आपण करतो, याचं कॉन्सन्ट्रेशन कसं घेतलं बघा. इथं मी समजा याचं मी घेतो 0. इथं करतो इनिशियल किंवा टाईम घेतो. इथं मी टाईम सुरुवातीचं 0 होतं आणि इथं टाईम होतं, टाईम बरोबर T घेतलं, म्हणजे काहीतरी टायमिंग नंतर. सुरुवातीला समजा हा माझ्याकडे असेल 0.01 मोल असेल, मोलमध्ये घेतो. आणि हा घेतला मी 10 मोल घेतला फॉर एक्झाम्पल 10 मोल. मला तुम्ही सांगा,
सुरुवातीला हा जो दिसतोय तुम्हाला हे दोघं जण हे तर तयार झालेत का रे? हे सुरुवात म्हणजे अजून रिॲक्शनच झाली नाही, म्हणजे इकडचे किती असतील हे दोघं पण बरोबर आहे, किती असतील संस्कार? 0 असणार. म्हणजे इथं काय झालं बघा, 0 0 झालं नाही, इथं हा झाला 0, हा पण झाला 0. एक काम करतो आता, हो का, टायमिंग संपलं, हा पूर्ण संपतो, हा संपून गेला म्हणजे हा किती झाला? 0. आणि हे तयार होताना हे दोघं पण तयार होतात रे, हे 0.01 आणि हा पण तयार झाला 0.01 तयार झाला, बरोबर. आता एक मला सांगा तुम्ही, ह्याच्यातनं 0.01 मायनस करा, किती येतं रे? 9 बरोबर ना. हे शिल्लक राहिलं 9.99. मला तुम्ही सांगा 9.99 म्हणजे किती रे? 9.99 म्हणजे किती? हां 10च ना. मग कॉन्सन्ट्रेशन बदललं आहे कोणाचं? बोला पटपट, कोणाचं बदललं? फक्त ह्या इथाईल ॲसिटेटचं बदलचं, पाण्याचं बदलतं आहे का? पाणी जवळपास तेवढंच आहे ना, पाण्याला काही फरकच पडत नाही रे. मला सांगा, समुद्रामधनं मी एक बादली पाणी काढलं, समुद्राला काही फरक पडला का? अजिबात पडला नाही. पण तीच बादली जर मी समजा आपल्या घरातल्या छोट्या बॅरलमधून काढली असती तर बॅरल अर्धा झाला असता. म्हणजे तिथं मॅटर करते, म्हणजे कळतंय तुम्हाला, जेवढे जास्त कॉन्सन्ट्रेशन त्याला फरकच पडत नाही. आणि केमिकल कायनेटिक्समध्ये कन्सेप्ट कशाची आहे? जाता जाता माझं कॉन्सन्ट्रेशन बदललं पाहिजे तर मी ऑर्डरमध्ये भाग घेणार. मी जर तसाच राहत असेल तर माझा आणि त्या ऑर्डरचा काही सुद्धा संबंध नाही. आता दिसताना किती जण दिसतेत? 2 जण दिसतात. मला काय वाटलं ऑर्डर किती असेल? 2 असेल, पण ॲक्च्युअली ऑर्डर किती येते? 1. आणि आपण मागच्या लेक्चर पण मध्ये बघितलेलं, जी ऑर्डर नावाची कन्सेप्ट आहे ना, ऑर्डर, तर ते एक्सपेरिमेंटवरती प्रयोग केल्यानंतरच मला कळते रे. म्हणजे तो ऑर्डर याची कशी होणार? रेट कसं लिहायचं सांगा? रेट इज इक्वल टू के, कॉन्सन्ट्रेशन एकाचं म्हणजे कोणाचं लिहूया दोघांमध्ये रे? एकाचंच लिहायचं. कोणाचं लिहू सांगा? कोणाचं नाव सांगा? पाण्याचं का इथाइल ॲसिडेटचं? इथाइल ॲसिड, कारण याचंच बदलतंय ना. म्हणजे याचं झालं CH3 COO C2H5, म्हणजे रिॲक्शन झाली फर्स्ट ऑर्डर. आता अजून एक एक्झाम्पल एक्स्ट्रा मी तर ॲड करतो तुम्हाला समजण्यासाठी. याचं काय आहे बघा एक्झाम्पल, तर हायड्रोलायसिस ऑफ किंवा इन्व्हर्जन ऑफ केन शुगर पण म्हणतात रे, इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. मला शुगरचा फॉर्म्युला सांगा रे, काय होता आपल्याकडे? सांगा पटकन, बोला काय होता? C12H22O किती होतं सांगा? 11 ना. अरे बरोबर की रे. हायड्रोलायसिस म्हणजे काय करायचं? त्याला काय वापरू सांगा? तिथं पाणी वापरलं, H2O घेतलं. इथं जर पाणी वापरलं मी तर बॉन्ड कसे ब्रेक होतात बघा रे? C6H12O6 प्लस C6H12O6. म्हणजे इथं काय झालं बघा, याच्यामध्ये हा होतो तयार, तो असतो ग्लुकोज, दुसरा कोण होता शेजारचा? फ्रुक्टोज. आता या दोघांचा मोलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम ऑर डिफरंट? हे पहिल्यामध्ये कार्बन किती आहेत? दीपक, कार्बन किती आहेत पहिल्यामध्ये? 6, दुसऱ्यामध्ये 6, पहिल्यामध्ये हायड्रोजन मोजा. हे बोला पटकन, हे बघायचं आहे इकडं फक्त रे. ह्याला 12 म्हणते तर गणितात. किती आहेत सांगा? 12. पुढच्यामध्ये किती आहेत? 12. ऑक्सिजन 6, पुढं 6. या दोघांमध्ये डिफरन्स एकच आहे, स्ट्रक्चरमध्ये फरक असतो, तो मी तुम्हाला बायोमोलिक्युलमध्ये क्लिअर करतो. आणि याचं नाव हा होता तुमचा केन शुगर. आता जर इथं बघितलं जा तुम्ही, काय होतं बघा, तर पाण्याची क्वांटिटी खूप जास्त असते, रेट फक्त याच्यावरती डिपेंड करतो. मग याचा रेट लॉ कसा लिहायचं सांगा मला पटकन? रेट इज इक्वल टू के इंटू पुढं काय सांगा पटकन मला? कॉन्सन्ट्रेशन कशाचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ, वाचा इथं, C12H22O11. कळतंय सगळ्यांना? आणि तुम्हाला पाण्याचं लिहायचं असेल तरी लिहा. मग डोक्यावरती काय लिहायचं त्याच्या? सांगा काय लिहायचं डोक्यावरती पाण्याचं लिहायचं असेल तर? हां बोला पटकन. 0 लिहायचं, इथं 1 ऑलरेडी आहेच की रे. आणि इथं जर लिहायचं असेल तरी पण तुम्ही डॉट करून लिहा पुढं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O आणि 0. म्हणजे तुम्हाला जर मी विचारलं याच्यामध्ये, ह्या इक्वेशनमध्ये बरं का रे, मला सांगा ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू केन शुगर किती आहे? बोला पटपट. 1. कळतंय सगळ्यांना? सेम ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू वॉटर किती आहे? परत एकदा सांगा. 0. ह्याच्यामध्ये चेक करा, इथं ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू इथाइल ॲसिटेट किती आहे? लिहिलं असेल 1च आहे ना इथं. ओके. ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू वॉटर किती आहे? 0. कळतंय सगळ्यांना?
झिरो ऑर्डरचा अर्थ काय? आणि झिरो म्हणजे वनच होतं रे, आपण शिकलोय की गणितामध्ये रे. कोणत्याही संख्येच्या डोक्यावरती शून्य आले तर उत्तर काय येतं तुमचं? वन येतं, माहीत आहे ना. कोणत्याही संख्येच्या डोक्यावरती वन आलं तर उत्तर काय येतं? काय येतं सांगा? हे वन कोण म्हटलं रे? आहे तेच येतं रे. ठीक आहे, हे काम करायचं होता. आज आपण काय बघितले बघा, सुडो फर्स्ट ऑर्डर बघितले. त्याच्या अगोदर काय बघितलेले मी सांगा पटकन, मला पॉईंट्स नाव द्या. हाफ लाईफ बघितलं आणि त्याच्यानंतर काय बघितलं? सुडो फर्स्ट ऑर्डर बघितलं. सुडोच्या अगोदर काय बघितलेलं पॉईंटचं नाव सांगा रे? रेट कॉन्स्टंट फॉर गॅसियस रिॲक्शन. मला 3 फॉर्म्युले सांगा आज बघितलेलं, पण इथे मी बॉक्समध्ये ॲड करतो. पहिला फॉर्म्युला कोणता होता आज हाफ लाईफचा? सांगा पटकन, पटकन सांगा. हां, टी हाफचा ना, सांगा पटकन सगळे. टी हाफ बरोबर 0.693 अपॉन के. हे तर म्हणणे सगळ्यांना. म्हणजे इथे इक्वेशन बनलं बघा, हाफ लाईफ टाईम याचा पण इनव्हर्सली कशाला? रेट कॉन्स्टंटला. पुढं आणि कोणता बघितला? के बरोबर 2 पॉईंट मोठ्याने सांगा सगळ्यांनी, 303 अपॉन टी इंटू लॉग पी आय अपॉन 2 पी आय मायनस पी टी. जर एक काम करा, मला सांगा पी आय म्हणजे काय होतं तिथं रे? पी आय फॉर इनिशियल प्रेशर बरोबर, आणि पी टी फॉर फायनल नाही रे, इथं टोटल प्रेशर. आठवतंय ना? पी टी कसा काढलेला मी? पी ए प्लस पी बी प्लस पी सी. पी ए काय होता? प्रेशर ऑफ ए. पी बी काय होता? प्रेशर ऑफ बी. पी सी काय होता? प्रेशर ऑफ सी. तिथे पी ए आलता काय माझा रे? पी आय मायनस एक्स होता. पी बी काय होता? एक्स होता. आणि पी सी काय होता? एक्स. तेवढा चेंज झाला ना पुढं. आणि शेवटी आपण इथं काय बघितलं बघा, झिरो ऑर्डरचे फॉर्म्युले लिहायची काही गरज नाही इथं. फक्त सुडो फर्स्ट ऑर्डरचा अर्थ काय? तर हां, महत्त्वाचं म्हणजे बघा, सुडो म्हणजे फसवतं रे, फसवं. वाटलं तुम्ही साईडला लिहितो मराठीमध्ये, इथं साईडला येतं रे. सुडोचा मिनिंग होतं फसवे, फसवणारा, फसवा. हां, म्हणजे तुम्हाला वाटताना वाटतो एक, होतं दुसरंच रे. आपण गेस करतो ना, म्हणजे आपण इमॅजिन करतो की इथं गेल्यावर असं होणार. आपण खूप मोठ्या कल्पनांचा असं डोंगर रचतो, तिथं गेल्यावर एकाचं दुसरंच होतं, म्हणजे आपण फसलो ना. म्हणजे इथं तसं होतं, दिसताना दिसतोय मला एकदम व्यवस्थित 2 जण दिसतात, पण ते ॲक्च्युली 1 जणच आहे. आणि त्याच्यावरती माझा काय आहे रे? रेट डिपेंड. याला म्हणायचं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक काम करा, व्हिडिओ पॉज करा, पटकन लिहून घ्या फास्ट थोडंसं.